चिंचवली गावामध्ये उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन आमदार विवेकानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। गोपाळनामा पाटील व सखुबाई नामा पाटील यांच्या स्मरणार्थ हे समाज मंदिर महादू पाटील यांनी बांधले आहे। चिंचवली गावामध्ये कैलासवासी गोपाल नामा पाटील व कैलासवासी सखुबाई नामा पाटील यांच्या स्मरणार्थ एक समाज मंदिर बांधण्यात आले आहे। या समाज मंदिराचे उद्घाटन प्रकाश मस्कर यांच्या हस्ते व आमदार विवेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी प्रकाश मस्कर, महादू गायकर, पंचायत समिती सदस्य बबन वाघ, महादू पाटील आदी मान्यवरांसमवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाज मंदिरासाठी जागा देणारे महादू पाटील यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। या समाज मंदिराचा उपयोग सामाजिक कामासाठी करतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्यात यावा अशी विनंती ग्रामस्थांना केली। आणि त्याने उद्घाटन केलं असल्यावर निश्चितच या समाज मंदिराचा फायदा आपल्या गावातील जास्तीत जास्त लोकांना होईल। श्रीराम नवतरुण मंडळ यांनी जो ह्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि या समाज मंदिराच्या माध्यमातून आपल्या गावातील विविध सामाजिक कार्यक्रम, त्याचबरोबर आपल्या गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तुमचे काय काय योजना असतील त्या योजना सगळ्या चांगल्या राबवा। आपल्या गाव विशेष करून माझी आपल्याला सूचना असेल की या समाज मंदिरामध्ये जसे सामाजिक कार्यक्रम राहतील, बैठक होतील, त्याचप्रमाणे आपल्या गावातील विद्यार्थ्यांना एक अभ्यास करण्यासाठी एक चांगली सोय व्हावी। त्या ठिकाणी विद्यार्थी 10वीचे असतील, आपले 12वीचे असतील, यांना अभ्यास करण्याचा साठी सुद्धा ह्या समाज मंदिराचा उपयोग झाला पाहिजे आणि तो तुम्ही कराल असा विश्वास मला ह्या ठिकाणी वाटतोय। यावेळी आमदारांनी महादू पाटील यांचे विशेष कौतुक केले। या समाज मंदिराच्या उभारणीमध्ये आपल्या सर्वच कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे, पण महादू पाटील यांनी या समाज मंदिरासाठी जागा मोफत दिलेली आहे, त्याचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी मी करतो। कारण आता पाहिजे तर माणूस एखाद तोळा सोना कोणाला भेट देईल, पण जागा मात्र भेट देऊ शकणार नाही। एवढी जागेच्या किमती आपल्या भागामध्ये वाढलेल्या आहेत। पण असं असताना सुद्धा एक सामाजिक जाणीव असल्या कारणानं समाजाचं आपण काहीतरी दिलं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। आपल्याकडे असणारी जी काही संपत्ती आहे, मालमत्ता आहे, त्याच्यातला काही भाग आपण समाजासाठी दान केलं पाहिजे अशी शिकवण शेतकरी कामगार पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे आणि त्या शिकवणीप्रमाणे महादू पाटील यांनी ही जागा समाज मंदिरासाठी दिलेली आहे। त्यांना मी पक्षाच्या वतीनं आपल्या ग्रामस्थांच्या स्वातंत्र्य सैनिक माया कानू पाटील सामाजिक संघटना चिरनेर तर्फे गुढीपाडव्याचे औचित्य साधून नवनिर्वाचित उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। स्वातंत्र्य सैनिक माया कानू पाटील सामाजिक संघटना चिरनेर तर्फे गुढीपाडव्यानिमित्त नवनिर्वाचित उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच वरिष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते। यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश घरत, उरण पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती निर्मला घरत, झेडपी सदस्य वज्रीनाथ ठाकूर, चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच ज्योती म्हात्रे, उरण पंचायत समितीचे सदस्य भास्कर मोकल आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रविशेठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ही मंडळी गोंडे साहेब आहेत, त्यांच्याच धाग्यात धागे गुंफलेले हे सर्व पत्रकार मंडळी आहेत। इकडे मंडळी पत्रकार एवढे आहेत आणि चांगल्या चांगल्या पेपरचे, सामना असो, सकाळ असो, लोकसत्ता असो, मोठ्या पेपरचे सर्व पत्रकार आहेत। आणि खरोखर मला फार अभिमान आहे इकडल्या पत्रकारांचा की गावच्या समस्या असो, चिरनेर गावला पुराचा तडका तर लगेच तिकडं सामनाला सुद्धा ती प्रसिद्धी असते। इथं पनवेलचे पत्रकार असतील किंवा नवी मुंबईचे पत्रकार असतील, त्यांना जे जमत नाही हे गावची मंडळी करत असतात। खरोखर मला साठा अभिमान आहे। बाहेरून लोक येतात, हे गणपती चरणी नतमस्तक होतात। ही चिरनेरची ख्याती आहे, ती ख्याती अशीच राहू दे। आणि नारायणकर साहेबांना मी विनंती करेल पुन्हा एकदा की आपले हे दुसरा जो कार्यक्रम आहे, पहिला महिलांचा सत्कार ठेवणार, ज्येष्ठांचा सत्कार ठेवणार, नंतर विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवणार, त्याच्यानंतर समाजात अशी मोठी मंडळी आहेत यांचा पण सत्कार त्याबरोबर ठेवलेला आहात। हे असे कार्यक्रम तुमचे घडतच राहो आणि या पत्रकार तुमच्या हातात जो बोरू आहे
किंवा लेखणी आहे ती अशी धारदार होऊ दे। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शुक्रवार रात्री पाम बीच रस्त्यावर होंडा सिटी कारचा अपघात झाला। या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही। गाडी एक महिला चालवत होती, तिचे गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। शुक्रवारी रात्री पाम बीच रस्त्यावर एका होंडा सिटी गाडीचा अपघात झाला। या गाडीमध्ये 5 जण प्रवास करीत होते। गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलीस सांगत आहेत। या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। यावेळी प्रत्यक्षदर्शी बरोबर संवाद साधला। ये बताइए कि ये दुर्घटना कितने दिन पहले घटी है? एक आधा घंटे पहले। कैसे हुआ? आप उसके पीछे थे या उसके आगे थे आपकी गाड़ी? पीछे 10 मिनट। आप उसके पीछे थे? कौन चला रहा था इस गाड़ी को? साइड से लेडीज ही थी। साइड में एक लेडीज थी और कोई दूसरी थी? फ्रंट सीट में दोनों लेडीज थी। 2 लेडीज थी। क्या उम्र होगी उनकी? 30 के आसपास। 30 के आसपास होगी। यानी दोनों, आपको लग रहा था कि उन्होंने शराब पी रखी थी, ऐसी कोई बात थी? नहीं। या फिर किसी ने उसको गाड़ी से कट मारा, ऐसा कुछ था? कैसे दुर्घटना की वजह क्या थी? कैसे दुर्घटना हो गई है? हम भी एकदम गाड़ी एक पलटी मारने के टाइम में आ गए। अचानक आके पीछे टकरा के गाड़ी पलटी हो गई। राइट से एकदम इधर आ गए। यावेळी उपस्थित पोलिसांशीही आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। दुर्घटना कितने देर पहले घटी? हमको अभी कॉल आया 15 मिनट पहले। ओके। अभी कॉल मिलते ही मैं फौरन आ गया। 5 मिनट लगे मेरे को इधर आने को। हाँ। तब तक पब्लिक लेके गई थी हॉस्पिटल, वो जो ड्राइवर थे उसके। अच्छा, पब्लिक हॉस्पिटल ले गई। बताया जाता है कि उनको चोटें नहीं आई है। नहीं तो, ऐसा तो पब्लिक बोल रही है नहीं है। अच्छा, चोटें आ गई है उनको, मतलब चोटें मालूम नहीं, पब्लिक बोल रही है लेके गए हॉस्पिटल। अच्छा, इसमें जैसा बताया जाता है कि 2 महिलाएं सवार थी, एक महिला गाड़ी चला रही थी, इसके बारे में कोई जानकारी है क्या आपको? नहीं, मेरे को ज्यादा। आरटीओ रिक्षा संघटनेच्या चर्चेनंतर रिक्षा बंद आंदोलन मागे घेण्यात आले, परंतु वाशी रेल्वे स्थानकावर रिक्षा धावत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। तसेच प्रवाशांचे भर उन्हात हाल होताना दिसत आहेत। सलग 5 दिवस रिक्षा बंद होत्या। रिक्षा संघटनेने आंदोलन मागे घेतल्यानंतरही रिक्षा रस्त्यावर धावताना दिसत नाहीत। वाशी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी रिक्षा बंद असल्यामुळे खोळंबले होते। यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस रिक्षेवाल्यांना बोलावून प्रवाशांची मदत करताना दिसत होते। या विषयावर वाशीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रावसाहेब सरदेसाई यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। ऑटो रिक्शा की स्ट्राइक खुल गई है, इसके बावजूद भी सड़क पर इक्का दुक्का रिक्शा ही दौड़ रही है और पब्लिक को काफी असुविधा का सामना करना पड़ रहा है। ये रिक्शा संगठन का अंतर्गत वाद है, इसकी वजह से वो सब रिक्शा चालक जो है इनको विश्वास में नहीं लिया, ऐसा वो लोगों का कहना है। इसकी वजह से वो संभ्रम की वजह से रिक्शा बंद है। दोपहर तक चालू हो जाएगी। उम्मीद है मतलब दोपहर तक रिक्शा चालू हो जाएगी। अगर इसके बावजूद भी अगर रिक्शा सड़क पर नहीं दौड़ती तो सर उसके लिए क्या उपाय किया जाएगा? नहीं तो फिर हम कायदेशीर कार्रवाई करेंगे। बहुत समाज सेवी गाड़ी चालू करने के लिए तैयार है, उनकी गाड़ियाँ चालू करके लोगों को सेवा दे देंगे। इंद्रायणी सामाजिक संघटना भेंडकळ येथे इंद्रायणी चषक 2012 प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे। 23 मार्च ते 28 मार्च पर्यंत हे क्रिकेट सामने रंगणार आहेत। या स्पर्धांचे उद्घाटन आमदार विवेकानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। इंद्रायणी सामाजिक संघटना भेंडकळ येथे इंद्रायणी चषक 2012 रजनी प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धा 23 ते 28 मार्च पर्यंत रंगणार आहेत। यावेळी आमदार विवेक पाटील यांनी युवकांना 27 मार्च पासून जेएनपीटीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले। मला या ठिकाणी इंद्रायणी सामाजिक संघटना भेंडकळच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे। का अतिशय सुरेख नियोजन, एक चांगल्या प्रकारचं नियोजन या स्पर्धांसाठी या ठिकाणी केलेलं आहे। सर्व प्रकारच्या सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत। लाईटची व्यवस्था देखील चांगली केलेली आहे। ग्राउंड देखील अतिशय सुंदर केलेलं आहे
अशा वेळेला सर्व सोयी सुविधांचा उपयोग आपल्या विभागातील तरुणांना करून देण्याचं काम इंद्रायणी सामाजिक संघटनेच्या भेडकर शाखेने केलेलं आहे. त्याच्यामुळे ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. पण या ठिकाणी तरुण वर्ग मोठ्या संख्येने जमलेला आहे. मी आपल्याला एवढंच या ठिकाणी विनंती व आवाहन करेन की येत्या 27 मार्च पासून जेएलपीटीच्या 12.5% विरोधामध्ये जे आंदोलन सर्वपक्षीय आंदोलन माननीय दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण छेडतोय. तरुणांना माझी विनंती आहे, आपले हक्क मिळवण्यासाठी, आपल्या न्याय हक्काचा लढा यशस्वी करण्यासाठी आणि त्याचबरोबर या विभागामधलं आपलं असताना अस्तित्व कायम ठेवण्यासाठी, मी अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अशासाठी म्हणतोय का जसा मुंबईमधला तिथला अग्निकुळी भंडारी आज नेस्ताभूत झालेला आहे, ठाणे नव्या मुंबईमधला नेस्ताभूत व्हायच्या मार्गावर आहे. तीच वेळ जर आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर आपण संघटित होणं गरजेचं आहे. आणि त्या संघटितपणाचा पहिला आपला हिसका, पहिली आपली ताकद, पहिलं आपलं संघटन हे येत्या 27 मार्चच्या मोर्चामध्ये आपण दाखवून द्यावं आणि पुन्हा एकदा आपण सारे येत आहोत आणि आमचे हक्क मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आहोत. ही जी आपली निश्चय केलेला आहे आपण तो निश्चय यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावा. यावेळी प्राध्यापक LB पाटील, संघटनेचे अध्यक्ष सुरेश राऊत, महादेव बंडा आदी मान्यवरांसमवेत क्रिकेट प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाळा चॅनलवर दाखवली जाणारी प्रत्येक बातमी ही समाजाचा आरसा असते. समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे हे प्रमुख काम बातम्यांच्या माध्यमातून अपेक्षित असते. नेरूळ येथील भाजी विक्रेत्यांचा राखीव भूखंड सिडकोने कर्नाळा चॅनलवर दाखवलेल्या बातमीमुळे भाजी विक्रेत्यांना देऊ केला आहे. कर्नाळा टीव्हीवर दाखविली जाणारी प्रत्येक बातमी ही समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी असते. प्रत्येक बातमी ही समाजाची दिशा बदलणारी ठरते. कर्नाळा चॅनलवर नेरूळच्या भाजी विक्रेत्यांवर सिडकोने केलेल्या अन्यायाची बातमी दाखवली गेली होती. सिडकोने भाजी विक्रेत्यांसाठी एक भूखंड राखीव ठेवला होता. या भूखंडावर काही बिल्डरांनी खोटी कागदपत्रे दाखवून पैसे उकळले होते, ज्याचा खुलासा कर्नाळा टीव्हीवर करण्यात आला होता. मागे जेव्हा एका भाजी विक्रेत्याशी संवाद साधला तो आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी दाखवत आहोत. ये बताइए 18 सालों से इसके अलावा किसी नेता को आप पैसा दे रहे थे क्या? हाँ जी. कौन कौन से नेता को पैसा दे रहे थे ये बताइए. यहाँ पे हम लोग का जो अधिकारी था ये अपना रामनाथ पाटिल. रामनाथ पाटिल किस पार्टी का, किस पक्ष का है वो तो कोई पक्ष का किसी पक्ष का नहीं है. ठीक है, बताया जैसा ऐसा जा रहा है कि यहाँ पे 2-3 लोग थे जो भाजी पाला वाले लोगों से पैसे वसूल रहे थे. उनका नाम बताइए. वो एक था सुदाम कनाडे. सुदाम कनाडे. दूसरा कंचन पवार. तीसरा था ये जो इधर का मार्केट अध्यक्ष रामनाथ पाटिल. कुल मिलाकर ये बताइए कि भाजी पाला मार्केट में जगह दिलवाने के नाम से आप लोगों से कितने पैसे लिए गए आज तक? पहले 20,000 रुपए भरे थे सब लोग जगह के नाम पे. हाँ, 20,000 रुपए भरे. उसके बाद और बाद में 15,000 भरे. बाद में फिर 15,000 भर गए. उसके बाद कितने भरे गए? उसके बाद में वापस 15,000 भरे. उसके बाद फिर से 15,000. यानी कुल मिलाकर अगर बात की जाए तो यहाँ पर कम से कम कितने ऐसे लोग होंगे जो रोड पे भाजी बेच रहे थे? 196 लोग. हाच तो भूखंड आहे ज्याच्यावर स्थानिक पुढाऱ्यांची नजर आहे. या विषयावर विरोधी पक्षांच्या नेत्याशी संवाद साधला. देखो, आपको सब पता है कि नई मुंबई में कैसा मनमानी कारोबार चालू है. नई मुंबई का जो नेता और महापालिका के ये सब जग जाहिर है. एक्चुअली सिस्टम ऐसा होता है कि जो दिन महापालिका ने हॉकर्स लोग को हटाया गया, ठीक है, जो रोड में बैठे थे, रास्ते में बैठे थे, उसको हटाया, उसके लिए स्वागतार्थ है. लेकिन महापालिका काम ऐसा था कि उनको पहले नोंद करना चाहिए था कौन सा धंधा क्या क्या करता है, नोंद करके फिर हटाना चाहिए था. अभी मुझे भी ऐसा मालूम पड़ा कि कोई मनमानी में कोई नगर सेवक है, कोई लोग अपना फॉर्म बांटते हैं कि अपना आदमी लोग देने का गलत है, ये हम लोग अजिबात होने नहीं देंगे. भले ये मनमानी कारोबार हम लोग महापालिका में चलने नहीं देंगे. ये जो गरीब के ऊपर होने वाला जो अन्याय है उसको, मेरे को पालक मंत्री से विनंती है, तुम इतना बड़ा पालक मंत्री है, इतना जनता दरबार लेता है, लोगों को अन्याय क्यों करता है? लोगों को न्याय दो. तुम्हारा जो नगर सेवक क्या सक्षम है? नगर सेवक फॉर्म देंगे? ऐसे नगर सेवक कौन होते फॉर्म देने वाला किसी को? जो वार्ड ऑफिसर है वो सक्षम है, अधिकारी सक्षम है, जो लोग पहले से काम करते थे, जिसका बाद लाइसेंस है, जिसका बाद लाइसेंस नहीं है, जो 20 साल से जो काम करते थे, 25 साल से काम करते थे, उसको न्याय मिलना चाहिए. जो गरीब है उसको मिलना चाहिए. एक ही आदमी को पीछे 4, 5, 6 लाइसेंस ना देते हुए जिसको जरूरत है
जिसका रोजी रोटी के लिए चाहिए उसको देना चाहिए। अगर कोई ऐसा फॉर्म देके बिठाता होगा उसको हम लोग आज बात बैठने नहीं देंगे। उधर जितने जो हकीकत हॉकर्स है उसको हम लोग वहाँ बिठा देंगे। आखिरी सवाल करना चाहेंगे, देखा यह जा रहा है कि सूत्रों द्वारा ज्ञात हुआ है कि अब उन प्लॉट को बंटवारे के लिए लक्की ड्रॉ किया जा रहा है। लक्की ड्रॉ करने के लिए अभी तक सिडको ने अलॉट भी नहीं किया प्लॉट करके, क्या कल सिडको हटा देंगे उसको? ये लोगों को दिशा भूल करने का काम है, उसका नगर सेवक कोई काम नहीं कर सकता है। इसके लिए हॉकर्स का फॉर्म देकर उसको खुशी करना चाहता है नगर सेवक। तो एनसीपी का नगर सेवक एनसीपी का नेता से नाराज है। तो यानी कि वोट बैंक को अपनी तरफ करने के लिए वोट बैंक ऐसे देखो, किसी का गरीब का पेट में लात मार के वोट बैंक कभी नहीं बनता है। गरीब को न्याय दो जो वोट बैंक बनेगा। कर्नाळ टीव्हीवर बातमी दाखविल्यानंतर भाजी विक्रेत्यांना भूखंड तर मिळाला, परंतु त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत। 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा सण 23 मार्च रोजी उरण ज्येष्ठ नागरिक संघ आणि कर्नाळ स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे उरण शहरात शोभायात्रा काढून साजरा करण्यात आला। गुढीपाडव्यानिमित्त सकाळी पेन्शनर पार्क येथून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेची स्वामी विवेकानंद चौक, गणपती चौक, बाजारपेठ, गांधी चौक, जरीमरी मंदिर, कोटनाका, राघोबा देव मंदिर, राजपाल नाका, विमला तलाव, एनआय हायस्कूल या मार्गाने पेन्शनर पार्क येथे या शोभायात्रेची सांगता झाली। या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा केलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लेझिम नृत्य या शोभायात्रेचे खास आकर्षण ठरले होते। ठिकठिकाणी रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। रांगोळी स्पर्धा, नृत्य, पारंपरिक नृत्य, कोळी नृत्य, भजन आदींच्या स्पर्धाही घेण्यात आल्या। विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले। या शोभायात्रेत नरेश रहाळकर, प्राध्यापक LB पाटील, मंगेश ठाकूर, सोनिया मयेकर, नयना पाटील, सदानंद गायकवाड, सीमा घरत, संगीता पवार, काका पाटील, नाना पाटील, शेखर पाटील, नरेश घरत, कामगार नेते तथा द्रोणागिरी स्पोर्ट्सचे अध्यक्ष महादेव घरत, वैशाली घरत, माया पाटील, गौरी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते। ही आहेत या शोभायात्रेची काही क्षणचित्रे। कर्नाळ आज तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळ आज तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaajtak@gmail.com।